अधिवेशनाविषयी आपण चर्चा करतो आहोत। दुसरा दिवस अधिवेशनाचा गोंधळात संपलेला आहे। बापट साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं जितेंद्र आव्हाड म्हणाले की कुठल्याही चौकशीला आम्ही तयार आहोत, अर्थात सभागृहामध्ये सरकार काय भूमिका घेतं याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। मात्र या संपूर्ण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होण्याची शक्यता तुम्हाला दिसते आहे का? सध्या विरोधी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही काय सांगाल? सरकारचं एकंदरीत कोऑपरेशन, सरकारचा नूर हे बघता जनतेच्या हिताची किती कामं, किती विधेयकं, कसं काम या अधिवेशनात होईल असा सध्या तुमचा कायास आहे? असं आहे की सरकारची इच्छाशक्ती जर असेल तर सभागृहाचं कामकाज नीट चालेल आणि विरोधकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची असते। हे कैलासवासी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने जरी ह्या सगळ्यांनी ठरवलं आणि वर्षापुरतं जरी पाळलं तरी आम्ही चर्चेकरताच लोकांनी आम्हाला निवडून दिलंय। आमच्याकडे मुद्दे आहेत, यांच्याकडे उत्तरं नाहीत म्हणून पळवाटा काढायचे असतात। आणि म्हणून माझी मागणी आहे की सिंचनाच्या संदर्भात एसआयटीची मागणी करून चर्चा सुरू करा। अविश्वासाच्या प्रस्तावावर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि महिलांपासून बालकांपर्यंत साऱ्यांचे प्रश्न वेशीला टांगलेत। या सरकारच्या ताळमेळ नाही, या दोन पक्षांच्यातले वाद इतके टोकाला गेलेले आहेत की उपमुख्यमंत्र्यांनी खरा राजीनामा दिला तो मान्य मुख्यमंत्र्यांच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून, कारण ते अजितदादांचं ऐकत नव्हते। आणि म्हणून हे राज्य नीट चालवत असताना विरोधी पक्षाची नक्की ही भूमिका आहे की जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आपण इथे आलोत। आणि म्हणून आम्ही 1 तास नाही, 2 तास नाही, रात्र बसून या विधानसभेत चर्चा करायला तयार आहोत। सरकारची ती तयारी आहे का? आणि जर ती तयारी असेल तर सिंचन पत्रिकेच्या संदर्भामध्ये आणि अविश्वासाच्या संदर्भामध्ये सरकारने याच्यावर चर्चा घ्यावी। आणि मला जाता आता एकच आव्हाडांना सांगायचं की इथे तुम्ही एसआयटीची जी मागणी मान्य करताय तर अजितदादांना विचारू नये की तुमच्या पक्षाचं धोरण आहे का जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे म्हणून। ते जर हो म्हणले तर मग तुम्हाला मी मानेन, तुम्हाला विचारण्याची देखील हिंमत असेल असं मला वाटतं। माझी मागणी आहे त्यामुळं की खरंच या अधिवेशनामध्ये विदर्भाला न्याय द्यायचा असेल, पक्षाची भूमिका तुम्ही इथे मांडताय। या अधिवेशनामध्ये विदर्भाला न्याय द्यायचा असेल तर 10 दिवसात अधिवेशन गुंडाळू नका। हा अधिवेशन किमान 1 महिना चालू ठेवा। 10 दिवसात अधिवेशन गुंडाळू नका, विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसू नका अशी माझी विनंती आहे। जयस्वाल साहेब, मी तुमच्याकडे येतो। बापटांनी जो मुद्दा उपस्थित केला आव्हाड साहेबांना उत्तर देऊ द्या। आव्हाड साहेब बोला। असं आहे बापट साहेब, मला क्यू करायची वाटते तुमच्यासारखी ज्येष्ठ करा, तुम्ही तेवढंच करू शकता, बाकी काय करू? ऐका तर बापट साहेब, मी तुमच्यामध्ये बोलतो का बापट साहेब? तुमच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवतो की नाही, तुमच्या वयाचा? मी बोलतो तर छोटासा कार्यकर्ता बोलतो तर ऐकून घेण्याचं मानसिकता ठेवा ना। उद्या आपण अविश्वासाच्या ठरावावर चर्चा सुरू करूया ना। तुम्ही शिवसेनेला पाठिंबा द्या ना अविश्वासाच्या ठरावावर, तिथे एकीचा दाखवा। अहो आमचं काय चालू ते आमचं आम्ही बघू, आपलं ठेवा, आमच्या दुसऱ्याचा प्रस्ताव वाचून ही सोबत सोडा ना बापट। हे वाकून नाही, तुम्ही आमचंही आम्ही बघू ना, तुमचं बघा तुम्ही, आमचं बघायचे आमचे। आम्ही सगळे एक आहोत, तुम्ही नका जितेंद्रची त्याची काळजी करू। आज आर पाटील साहेबांनी आव्हान दिलं दिलेलं आहे की तुम्ही आम्ही तर स्वीकारतो ना रस्त्यावर। आर पाटलांचं आव्हान आम्ही स्वीकारायला तयार आहे, सभागृहात पण आणि बाहेर पण। असेल हिंमत आर पाटलांनी करून दाखव। बापट साहेब, आम्हाला नसतं बंद करायचं, आम्हाला चर्चा करायची असते तिथं। बापट साहेब, मुद्दा परत आपला आर पाटलांकडे जातोय। आव्हाड साहेबांकडून आपण याचं उत्तर घेतो आहोत। आव्हाड साहेब, तुम्ही त्यांनी आर पाटलांचा मुद्दा आणला, मी नाही आणला। एसआयटीच्या मागणीला तुम्ही तयारी दर्शवलेली आहे, ही तुमची वैयक्तिक भूमिका आहे की सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अशी भूमिका घेणार आहे? हा माझा प्रश्न आहे। बापट साहेब, विरोधी पक्ष म्हणतो म्हणून सरकार चालणार नाही आणि सरकारला आम्ही कोण म्हणतो म्हणून चालणार? अहो तुमच्या समोर छातीवर बसणारे अभिजोत कोणाला तुम्ही ऐकणार? तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना। जितेंद्र आव्हाडांकडून याचं उत्तर घेऊया। आव्हाड साहेब, ही सरकारची भूमिका आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे की तुमची वैयक्तिक भूमिका आहे, याविषयी बोला। मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो, ही आमची भूमिका आहे की सरकारने विरोधी पक्ष सांगतो म्हणून कुठलंही कामकाज कधीही करायचं नसतं। मग आम्ही म्हणतो ना, तुम्हाला जर एवढीच हौस आहे ना, पहिली गडकरींचा राजीनामा घ्या। एसआयटी विषयी बोला। आम्ही ते तुमच्याकडनं सुरू करा ना, बीजेपीने स्वतःकडनं सुरू करावं ना।
2000 मुसलमानांची हत्या करणारा मोदी पंतप्रधानांच्या शर्यतीत जातो. नाही आव्हाड साहेब मला माफ करा, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायला पाहिजे. एसआयटीची जी मागणी आहे, तुम्ही म्हणाला चौकशीला आमची तयारी आहे. आम्ही चौकशी कशी करायची आमचं आम्ही ठरवू ना. विरोधी पक्षांना वाटतं हा अधिकारी हवा म्हणून तो अधिकारी द्यायला काय आम्ही मूर्ख आहोत काय? आम्ही सरकारमध्ये आहोत, सत्तेमध्ये आहोत, विश्वासाने आलेलो आहोत. घटक नाही का लोकशाहीचा तो? ते घटक असले तरी त्यांच्या मनाप्रमाणे सरकार चालत नाही. सरकार आपल्या मनोवृत्तीने, आपल्या मानसिकतेने, आपल्या विचाराने चालतं. बापट साहेब किंवा खडसे साहेब सांगतील तसं सरकार चालत नाही. म्हणजे एसआयटी तुम्ही स्थापन करा. अजितदादा सांगितलं तसं चालतं का? आम्ही व्हाईट पेपर आणला ना, शिक्षणामध्ये किती बदल झालाय. व्हाईट पेपर आणला, बजेट मधली आकडेवारी घेतली आणि श्वेतपत्रिकेत दोषी कोण हे सांगितलं का? कार्यपत्रिकांनी दिलेला आहे. आणि आपल्या माहितीकरता सांगतो, आव्हान लक्षात घ्या. उद्या काँग्रेसचे जे मधुकर किंमतकर हे पिवळी पत्रिका जाहीर करणार आहे. आणि या सरकारने विदर्भाच्या जनतेची कशी फसवणूक केली हे काँग्रेसचे जे नेते मधुकर किंमतकर सांगणार आहे. उद्या पिवळी पत्रिका प्रकाशित होत आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल ना तर आमच्या कार्यपत्रिकेचे आणि उद्या काँग्रेसचे जे नेते मधुकर किंमतकर यांनी काढलेल्या पिवळ्या पत्रिकेचं आपण उत्तर द्या. आणि सगळ्या चर्चा उद्या कशा पद्धतीने विदर्भाच्या शेतकऱ्यांचे हाल तुम्ही केले, विदर्भाच्या सिंचन क्षमतेचा कसा तुम्ही सत्यानाश केला हे आम्ही लोकांना या ठिकाणी सांगू. आणि अधिवेशनात तुम्हाला परिषदेमधले दाखले काढून बघा. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 2009 मध्ये केलेल्या भाषणामध्ये अजित पवारांचा सर्वात क्रांतिकारी सिंचन मंत्री म्हणून गौरव केलाय. त्याच्यामध्ये स्वतः माननीय भ्रष्टाचारातली क्रांती केली अजितदादांनी या महाराष्ट्रात, ते म्हटलंय. कौतुक. नितीन गडकरी आवाज गडकरींपर्यंत पोहोचायला तुमच्या सारख्याला 100 वर्ष लागतील. गडकरींपर्यंत पोहोचायला तुम्हाला 100 वर्ष लागतील. तुम्ही त्यांच्यात खूप अंतर आहे. शरद पवार बोलतील त्यांच्या संदर्भात, पण तुमचे शरद पवार गडकरींचं किती कौतुक करतात सांगू का? तुम्ही फार लहान आहात त्या दोघांच्या मानाने. तुम्ही नका लहान थोडी मोठा घास घेऊ. तुम्ही आपल्या राज्यापुरतं बोला. मग शरद पवारांनी गडकरींचं किती ठिकाणी कौतुक केलं हे तुम्हाला दाखवू का पेपर काढून टीव्हीवर? अत्यंत क्रांतिकारक काम गडकरींनी महाराष्ट्रात केले. शरद पवारांनी साहेब, विधानसभा अध्यक्षांची काय परिस्थिती होऊ शकते हे आपण साधारण कल्पना करू शकतो. अशा प्रकारे ज्या प्रकारे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडतायत. सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी एसआयटीचा मुद्दा उपस्थित केलेला होता. दुसरा मुद्दा अविश्वास प्रस्तावाचा होता, चर्चेचा मुद्दा होता. तुम्हाला काय वाटतंय इथून पुढे जनतेच्या हिताचं हे अधिवेशन होण्यासाठी, गोंधळात वेळ वाया जाऊ नये यासाठी सत्ताधारी म्हणून तुम्ही काय पावलं उचलण्याची गरज आहे, तुम्ही उचलणार आहात? नाही, आता यांचा तो पहिला जो आता अविश्वासाचा जो ठराव आहे तर त्याच्याशी तर ती चर्चा आता आव्हाड म्हणतात त्याप्रमाणे चालू होणारच आहे. आता दुसरा यांचा जो एसआयटीची जी मागणी आहे ती एसआयटीची मागणी मला असं वाटतं की एसआयटीची मागणी करण्यापूर्वी यांच्या मागणीप्रमाणे ती श्वेतपत्रिका आलेली आहे. आता ती श्वेतपत्रिका आल्यानंतर त्या श्वेतपत्रिकेचं अनालिसिस करून त्याच्या संबंधी विधानसभेमध्ये चर्चा केल्यानंतर आणि ती चर्चा करत असताना एसआयटी कडे जाण्याच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट शासनानं ऑलरेडी जवळजवळ 49 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध ती कारवाई सुरू केलेली आहे. त्याचं काय होतं, त्याच्यामध्ये अजून काय काय त्याचे प्रॉस अँड कॉन्स आहेत. पहिल्यांदा तुम्ही ती चर्चा करा त्या श्वेतपत्रिकेची. आणि एसआयटी म्हणजे एसआयटी आउटसाइडर आहे. विधानसभेचा जो अधिकार आहे तो अधिकारावरती एन्क्रोचमेंट करण्याऐवजी विधानसभेच्या सदस्यांचा जो प्रिव्हिलेज आहे आणि त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराअंतर्गत ती विधानसभेमध्ये श्वेतपत्रिकेवरती पहिल्यांदा चर्चा व्हावी. आणि श्वेतपत्रिकेवरती चर्चा आल्यानंतर मला वाटतं की जसं अपोजिशन संवेदनशील आहे तसं सरकारी पक्ष हा अधिक संवेदनशील असतो, कारण त्याला सरकार चालवायची. दोघांची तयारी आहे असं या चर्चेमधून आपल्याला दिसतंय. जोशी सर, अगदी शेवटी थोडक्यात सांगा की या अधिवेशनाचं काय भविष्य आत्ता तुम्हाला दिसतंय? नाही, मला असं वाटतं की आणखीन एखाद दिवस जाईल, परंतु त्यानंतर चर्चा चालू राहील. अविश्वासाच्या ठरावावर चर्चा होईल. आता विरोधकांची जी मागणी आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यातून अनेक पर्याय सुद्धा निघू शकतात. म्हणजे आता पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे त्याच्या पुढे जाऊन सुद्धा त्याच्यावर चर्चा होऊ शकते. तर हा सगळा भाग जो आहे, जसं मगाशी म्हणालो की पीठासीन अधिकारी जे आहेत त्यांचा या सर्व या प्रश्नांमध्ये सभागृहाचं कामकाज कसं व्यवस्थित चालेल हे बघण्यासाठी दोघांना एकत्र बसून त्यातनं मार्ग काढणं आणि तो मार्ग असं मला वाटतं की तो निघू शकेल मार्ग. अगदी आपली वेळ संपलेली आहे. शेवटी आपण आपला रोखठोक प्रश्न बघूया.
विरोधकांमध्ये एकजूट नसल्यामुळं सरकारचं फावतंय का, असा आजचा रोखठोक प्रश्न होता. या प्रश्नावर लोकांनी काय कौल दिलेला आहे आपण बघूया. 33% लोकांना वाटतंय होय, 33% लोकांना नाही वाटतंय आणि 33% लोक तटस्थ आहेत. त्याच्यामुळे कुठल्याच मुद्द्याला बहुमत मिळालेलं आपल्याला दिसत नाहीये. सध्या लोकांमध्ये कन्फ्युजन असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या भविष्यातल्या कामगिरीवर हे मत कसं बदलतं हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. या चर्चेमध्ये तरी मागच्या 1 तासापासून चर्चा करण्याची आमची तयारी आहे असं सगळेच पक्ष म्हणतायत. मात्र मुळात सभागृहामध्ये चर्चा का होत नाहीये, नेमकं घोडं अडतंय कुठं, हा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झालेला आहे. या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत, जसं आज तो केला. या चर्चेच्या अनुसार उद्यापासून चर्चा होते का याच्यावर आपण लक्ष ठेवून असूया आणि याबाबतचे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने घेत येत राहू. तुर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि इतक्या संवेदनशील विषयावर आमच्या स्टुडिओमध्ये येऊन चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.